दादा आहेस का रे घरात? अरे राजू तू बाहेर का थांबलायस? आधी की. अरे इथंच जवळ माझं 2 दिवसाचं काम होतं. बाहेर राहण्यापेक्षा भावापाशीच राहूया म्हणलो. अरे 2 दिवस काय, चांगलं 4 दिवस राहा की. तुझ्याच भावाचं घर आहे, त्यात काय विचारायचं आहे? काय ग सारिका, तुझं कायमच आहे. माझा भाव आला की तुझं तोंड पडतोय. आत्ता पण तसंच निघून आलीस. कसं वाटलं असेल त्याला? त्याला काय वाटतंय ना, त्याचा विचार मी का करू? तो तुमचा भाऊ आहे, माझा नाहीये. आणि दर 15 दिवसानं तुमच्या घरचं कोणतरी येतच असते इथं राहायला. मी काय मागता घेतला नाही त्यांचं सगळं करायचं. आणि ह्या तुम्ही जाताय ऑफिसला निघून, त्यांचं उठ बस खाणं पिणं सगळं मला बघायला लागतंय. तू काय बोलायला आलीस कळते का? भाव आहे माझा तो. तुमचा भाऊ आहे ना, मग त्याची घाण तुम्ही काढायची. मी काय मोलकरीण नाहीये त्याची. सारिका अरे माझ्यामुळे तुम्ही दोघं कशाला भांडा लागलाय? आणि हां, मी ज्या कामासाठी आलोय ते काम कॅन्सल झाले. मी निघतोय आता. आणि वहिनी जे काय बोलल्या त्याचं मला काही वाटलं नाही. आणि दादा तू काय लय विचार करू नकोस. ती वहिनी आपल्या आहेत म्हणून बोलल्या. चला वहिनी येतो. विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले